की गौरणी सवती पार्वती दुधानी सवती पार्वती दुधानी पार्वती दुधानी किसन महाराज पुरी म्हणते त्याला साडेतेल गुणवंत महाराज पक्षाने I'm
आजी थोड़ी के करे आजी थोड़ी पाती गवळणी तवती पालती दुधानी सापावर वरचा कमी करत
मनते नंदाचिया पोरे विखो कर आजी चोरी केली खरे तया विनहे नाशी नव्हे दुसरी आईशी मनती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तेने अवगुणा निरा म्हणती नंदाचिया पोरे आज चोरी केली खरी विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांच्या रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या पुण्यभूमी तीर्थक्षेत्र ग्रामदैवत मारुतीरायाच्या दरबारात साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने आणि गावकरी मंडळीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज काल्याच्या प्रसंगाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा श्री गुरु मारुतीराव महाराजांची सेवा वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी फत्तेपूरकर गावातील तरुण मंडळी असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील माता मावल्या पुरुष मंडळी भजनी मंडळी टाळकरी माळकरी गुणीजन गायक वादक आयोजक नियोजक संयोजक संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झालेली सेवा सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू साम्राज्य चक्रवर्ती संत त्रिभुवनातलं भूषण जगमान्य देवमान्य संत मान्य तुकाराम महाराज देहूकर यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे। जसा वेळ मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तसं बोलायचा प्रयत्न करूया। भजन करा विठ्ठल।
बऱ्याच वर्षापासून आपल्या सप्ताहाची परंपरा गावकरी मंडळी अगदी तन मन धनानं कायेनं वाचेनं श्रद्धेनं टिकून ठेवतात आणि आपलं परमार्थ अहोरात्र या सप्ताहाच्या रूपानं भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो. कितवं वर्ष आहे सप्त्याचं? 50. अर्धशतक वरांडस. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. वाड वडील धाऱ्याने आपल्या या सप्ताहाचं रोप लावलं. संपूर्ण गावकरी मंडळीने मिळून हे टिकून ठेवलं. इवलेशे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला. आज फत्तेपूर म्हणजे आज आळंदी वाटायले, आज फत्तेपूर म्हणजे पंढरपूर वाटायले. मस्त टाळकरी हो का, दोन्ही लाईन उभा आहे. काही गावात 4-4 टाळकरी असते. टाळ भरपूर असते, टाळकरी नसते. आज टाळ कमी पडाली, तितके टाळकरी. दोन्ही बाजूने लहान लहान लेकर संस्थेतले उभा आहेत. गावातील कीर्तनकार आहेत. विशेष करून आता नवथडीला आपल्या सप्ताहात 3री 4थीच्या लेकरांनी गावातल्या कीर्तन केलं. कौतुकाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पुढची पिढी परमार्थात रुजली पाहिजे, त्याचं मन वळलं पाहिजे सप्त्याकडे. आता आपण आहेत तरच परमार्थ. आपल्या माघारी कोणीतरी केला पाहिजे की नाही? काय गुणवंतांना? हो. आपली जर पुण्यतिथी दरवर्षा गावात व्हावं आणि आपल्या फोटोवर गुलाल पडावा असं वाटत असेल काय 4 तयार करावं लागेल की नाही? नाही, आपलं भजन जर आपण कुणाला शिकून आणि आपल्या संघच लिहिलं, आपल्या अंतविधीला सुद्धा ज्ञानोबा तुकाराम म्हणे माणसं राहणार नाही. आता काही की माणसं म्हणतात कारभार मर्जी कोणा सोडीना. तुझ्या माघारी कुणा करावं लागेल की नाही? आता कधी घरचाही कारभार असेल, पोरानं करून बघू देवा. ते आपल्या डोळ्यात एक त्याला म्हणावं ते करे हो की. म्हणून आता प्रत्येक गावात मी नेहमी सांगायलो, ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन करावं आणि ज्येष्ठाचं मार्गदर्शन घेऊन तरुणांनी याच्यात सहभाग घ्यावं. रस निर्माण होते. आज फत्तेपुरातले सगळे तरुण कीर्तनाला उपस्थित आहेत. मस्त काय सप्ताहामध्ये सहभाग घ्यालेत. संपूर्ण गावकरी मंडळीला अगदी अंतःकरणापासून धन्यवाद. एक बार जोरदार टाळ्या वाजवा. गेल्या वर्षी ही सेवा माझ्याकडे होती आणि याही वर्षी माझ्याकडे प्राप्त झाली. ही काल्याची सेवा आहे. सप्ताहाची पूर्णता म्हणजे काला. वागा विकू देऊ नका, वरचा विकू बंद कर. मॉनिटरला आवाज दे थोडा. 7 दिवस आपण जे नाम साधना केली, या नाम साधनेची परिपूर्णता म्हणजे काल्याची सेवा. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. लक्ष देऊन ऐका. 7 दिवस, 9 दिवस, 21 दिवस, 4-4 महिन्याचा सप्ताह करता येते. दिवस किती वाढवायचे आणि किती दिवसाचा सप्ताह करायचा आपल्या मनावर आहे. पण एक बार काला झाला आणि गावातल्या एखाद्यानं म्हणला मी 2 दिवसाचा खर्च जेवणासहित महाराजासहित सारतो, 2 दिवस सप्ताह वाढवा. जमते का? काला झाल्यावर नाही. झाला काला, आता इथून हाला. कुणा जर कोणी पाराकडे आला त्याला म्हणे जाऊ काला. काला म्हणजे परिपूर्ण. किती मजली इमारत बांधायची ठरविता येते. 2 मजल्यापासून 3 मजले करा, 4 मजले करा, 10 मजले, 15 मजले. मजले किती चढवायचे, बांधकाम किती वाढवायचे, मंदिराच्या शिखराची उंची किती न्यायची आपल्या मनावर आहे. किती उंचीचं शिखर बांधता येते. बरोबर कळच बसला संपलं.
कळसावर बांधकाम नाही. तसं काला झाला म्हणजे सप्ताहाची सांगता झाली. आपल्या पूर्ण सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होते. पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. आज सप्ताहाची परिपूर्णता होते आणि म्हणून काल्याचं कीर्तन सप्ताहात विशेष सांगितलंय. 7 दिवसाचे कीर्तन ऐकलेलं पुण्य तितकंच, काल्याचं कीर्तन ऐकलेलं पुण्य तितकंच. कारण 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनाची पद्धती, कीर्तनाचा विधी वेगळा असतो. आजच्या कीर्तनाची पद्धती, आजच्या कीर्तनाचा विधी वेगळा सांगितलाय. 7 दिवसाचे कीर्तनकार स्वतंत्र असतात. काल्याचा कीर्तनकार हे परतंत्र असतो. 7 दिवसाच्या कीर्तनकाराला कोणतं कीर्तन सांगायचे, काय अभंगाचा आहे, कोणता विषय मांडायचा आहे, कोणता दृष्टांत द्यायचा आहे, कोणते कोणते गाणे म्हणायचे पाठ करून येता येते. पण आजच्या कीर्तनकाराचं कीर्तनकाराच्या मनावर नसते. आजचं कीर्तन हे कीर्तनकाराच्या मनावर नाही, कीर्तनाच्या मनावर असते. आजचा कीर्तनकार जरी बदलला तरी कीर्तन बदलत नसते. कीर्तन एकच. चरित्र ते उच्चारावे, गोकुळामध्ये भगवंताने अवतार घेतला आणि गोकुळात काय खोड्या केल्या, काय लीला केल्या, त्या लिलेचं, त्या चोऱ्याचं, त्या खोड्याचं वर्णन करणं म्हणजे कार्याचं कीर्तन. केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे, ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे माझी वाणी, तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम. अनेक युगामध्ये देवानं अनेक अवतार घेतले. अवतार घ्यायच्या पाठीमागचं कारण एकच, अधर्माचा नायनाट करणं, धर्माची स्थापना करण्याकरता देव अवतार घेतो. संभवामी युगे 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 धर्म रक्षावया अवतार. देवाची जिम्मेदारीच आहे. अधर्म वाढला की देवाला यावंच लागतं, येणं भागच आहे देवाला. द्वापार युगामध्ये अधर्म वाढला, धर्माला जाऊ लागला आणि धरणीला वज झालं. अधर्म म्हणजे काय? समाजातली नीती संपन्न, अनीतीनं समाज वागणं म्हणजे अधर्म वागणं.
खरं माणसं लपून बसणं, लबाडायचे सत्कार होणं म्हणजे अधर्म वाढणं. खऱ्या वस्तूचा भाव तोडून मागणं आणि खोट्या वस्तूला म्हणेल तितकं दाम देणं म्हणजे अधर्म वाढणं. चांगल्या माणसाची निंदा करणं, वाईट लोकांचा सन्मान करणं म्हणजे अधर्म वाढणं. सती पतिव्रतेचा छळ होऊ लागला, साधू संतांची निंदा होऊ लागली, गायीची हत्या होऊ लागली, ब्राह्मणाचा अपमान होऊ लागला, खरे माणसं सांदीला लपून बसू लागले, पुण्यवान माणसं कमी झाले, कीर्तनात, शब्दात, यज्ञासारख्या कामात आडी अडचणी येऊ लागल्या आणि म्हणून पृथ्वी चळ 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 कापू लागली. मोडी येले यज्ञ राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभेने. गारानं सांगायचं आता ती अवस्था आल्याच. आता काटोर आले म्हणा की व थोडकर राहिले. आता कुणीकडे माप झुकत की आता तेच झाले. आता खऱ्या वस्तूला किंमत नाही, खऱ्या महाराजाला किंमत नाही, खऱ्या माणसाला किंमत नाही, खरं वागणाऱ्याला किंमत नाही. तुम्ही जितकं लबाड वागताल तितकं लोक तुम्हाला हातावर झेलतील. माणूस आहेकडे म्हणते. जितकं धंदा लबाड करताल तितकं लोक तुम्हाला जवळ धरतील. इमानदारीने वागा, तुम्हाला 100 माणसं अडचणीत आणणार आणि तुम्ही खोट्यानं वागा त्याच्या नादी लागू नका म्हणणार. आता सध्या खऱ्याला किंमत नाही. मला पांढरे शिपट कपडे घाला, भक कपडे झाले किती 100 लपडे राहू द्या, माणूस आहेकडे म्हणा. खरं बोंबलून मराले कोणी ऐक ना, बस रे आम्हाला काय कळणार का, लय शान आहेस का म्हणाय. म्हणून जुने माणसं म्हणते खऱ्याची माय कुठं गेले की बेपत्याची. आहे का आता खऱ्याला किंमत. खरं कीर्तन सांगायचा त्या महाराजाला काही बी न गेलेलं बोललो का म्हणाय. ऐका कलीचे महिमा असत्याची विधने जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. असत्याची विधने जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान सत्याची विधने पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. पापा देती अनुमोदन, हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान असत्याची विधने, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जण, आरते लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञान, आणि विषय लोभी म्हणे साधने बुडवे. अधर्म वाढला. तुपाचा भाव काय चालू आहे? बस बस इकडे बस. 700-800. तूप विकत घेताना चौकशी करून घेता का डोळे झाकून घेता? चौकशी करून घेता. दादा बारी असं घासू घासू बघत. बेसळ केल्या म्हणते, डालडा मिसळ आहे म्हणते की नाही. दारू विकत घेताना कोणी म्हणते का बेसळ केली? सध्या किंमत कुणाला आहे, तुपाला आहे का दारूला? लय स्वार्थी झालं का नाही, दुप्पट भावात इकत.
मद्यपानाची शिराणी येते नवनीता नपुसे कोणी केळवाल्या व्याभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मनिहार वेशेला मनिहार उद्धवा अजब तुझे एकलियुगाची रीत आहे. आणि ज्या ज्या टायमाला अशी प्रसंग नाशी येळ येईल त्या टायमाला देवाला अवतार घ्यावा लागतो. धरणीनं गायीचं रूप घेतलं, गेली ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवानं सोबत ऋषी लोक घेतले, देव लोक घेतले, क्षीरसागराला गेले आणि देवाला प्रार्थना करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. देव प्रसन्न झाले. कस काय केलं काय नाही म्हणलं, पृथ्वीचं गारण ऐका. पृथ्वी रडू लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी राय नेत्री वाहे तोय सांगत तसे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार मजाता. देव म्हणले काळजी करू नका, आता मी अवतार घेतो. पृथ्वी निवांत आली. प्रसंग असा घडला, कंसाची चुलत बहीण होती देवकी, ही लग्नाला आली, उपवर झाली. आणि मग जुन्या काळात पोरगी लग्नाला आली की बापाला झोप लागत नव्हती. काय कुठं द्यावं चांगलं घर मिळते का नाही. की पहिले पोराचा तुटवडा होता. पोरीचे बाप पोराच्या घरचे उमरे झिजवीत होते. बारीक तोंड करायचं, हात जोडायचे. पाटील तुमच्या घराला खेटायचे, आमची ऐपत नाही पण आमच्या पोरीला पदरात घ्या म्हणत होती की नाही. 35 वर्षात असा बदल झालाय. आता पोरायचा बाप म्हणायचं आमच्या पोराला वटीत घ्या. आणि पोरीचे बाप का नाही पंजावरच चालले. काल म्हणा असते काही काही. आता आम्ही कोण्या घरी कीर्तनाला गेलं, चहावाजे कोणाच्या घरचा मालक म्हणला हे आपलं पोरग आहे आणि तुम्ही लय जागी फिरता, कुठे ध्यान ठेवा. काय करते म्हणलं येल बिल झाले. तुटवडा झाला पोरायचा. संपत्ती बघून जाय जाती बघून पोरी त्याचे काळ निघून गेले. आता संस्कार बघून लेकर झाले. लांब कशाला जाऊ म्हणला, आपला लहानपणीचा मित्र आहे वसुदेव. वसुदेवाला द्यावे. कंसानं मध्यस्थी केली, स्वरिक जमिले. जाहिराचा कार्यक्रम झाला, तारीख काढली. आता राजाच्या बहिणीचं लग्न काय कमी आहे महाराज. हे हळद चालली म्हण चाल 10-11 दिवस. जुन्या काळात लग्न थाटात होते. आता आपल्या कळण्यात 5-5 दिवसाच्या हळदी होते की. हळदी 5 दिवसाच्या 7 दिवसाच्या. आता सगळ्या येड्या हळदी. सकाळी डुमडुम, दुपारी टुमटुम, संध्याकाळी साम सो. कुठलं घर कुठे गेलं. पहिलं लग्नात 5-5 जेवण होत होते. 5-5 पंक्ती होते. हळदीची जेव पंगत वेगळी न्यारीच, काय लग्नाची पंगत न्यारीच, काय देवकऱ्याची नमुन्याच्या पंक्तीला अन्नदान व्हायचं. संसार थाटात चालायचं. आता कयाचं अन्नदान आले मला. नवरीचं घर एका बाजूला, नवरदेवाचं घर एकीकडे, मध्येच मंगल कार्यालय बघाले. तिथंच हार घालणं, लग्न लावणं, झालं लग्न. काय लग्नात रोष होता महाराज. जुन्या काळात रोष नाही होते. हे हलकीराचे सनईराचे स्वर, ते बाज्या, नवरदे नवरी गळगण खात फिरायचे, बारकी लेकर धापा संगराचे. ते गाव गज 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 वाटत होत. आता ते डीजे आला, दंदन वाजत ते काय म्हणतात डीजे. त्याला धड ताल बी नाही, त्याला स्वर बी नाही, गाणं बी कळणार काहीच नाही. दन दन. गावात पत्राचे घरे लावून ते डीजे आणा. भूकंप झालेलो. जवळून जर गाडी जावळ तर गाडी हादरते बघा त्या आवाजाने. पहिलेचा बाजा म्हणचाल हलकीची घाई एकच डंग 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 डंग. ते सनईनं गाणं म्हणायचं, स्वराचं काम एकच.
पण ते गोड वाटायचं. आम्ही लहानपणी ते तिथं हे करायचं, काटकलाचेच गुंडाळायचे, वरी मीठ टाकायचं आणि ते बाजीवाल्याच्या पुढे जाऊन उभा टाकायचा. ते चीज बघितली त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं, फुकून फुकून बेजार होत. लहानपणीचा का थाटात लग्न झालं, वरात निघाली आणि वरातीमध्ये आकाशवाणी झाली, कंस ज्या बहिणीची वरात करालास हिचं पोरग तुला मारणार आहे. राग आला, तळपायची मुंगी मस्त गेली. हिच्या करता एवढं कष्ट करून थाटात लग्न करून हिचं पोरग मला मारित असल्यावर हिचाच काटा खाल्ल्यावर पोरग जन्मल कुठलं. घेऊनी अखर माराया धावना, घेऊनी अखर माराया धावना, आठ तो धरीला वसुदेवे, आठ तो धरीला वसुदेवे. अरे येणार का तुला काय म्हणला दाजी? अरे तू पाणी ग्रहण केलास, संकल्प सोडलास, तुझा हिच्यावरचा अधिकार संपला. आता हे माझ्या अधिकाराखाली आले, माझी पत्नी आहे. तू काना सांगितलंय का नाही आजवर होती आमची, आता झाली, सांभाळ करा. आता मी जिम्मेदारी म्हणली सांभाळ करायची. म्हणला दाजी हिचं पोरग मला मारणार आहे. हिचं पोरग मारणार आहे का हिनं मारणार आहे? पोरग मारणार आहे. मग असं म्हण की म्हणले, झालेलं पोरग मी तुला आणून देतो, हे माझं वचन. ठेवा ना मला बंदी खाण्यात, ठेवा बंदी खाणे दुता सांगे. बराच काळ लोटला, नम नम करता दिवस लोटले. पहिला महिना, दुसरा महिना, महिन्या माग महिने सरले, 9वा महिना सरला, वरी 9 दिवस भरले, प्रसूत झाले देवकी. सुंदर पोरग जन्मलं. जन्मल्याबरोबर हातात घेतलं आणि देवकी रडाले, कशाला माझ्या पोटाला आला असताल? जन्मल्याबरोबर मी तुम्हाला दुष्टाच्या हातात नेऊन द्याले, माझ्या पोटाला मरण्यापेक्षा आधीच का मेल नसताल. वसुदेव म्हणला, आणि इकडे आपलं न आपण जबान दिले. माणसं जबानीला पक्के होते, मरून जातील पण जबान बदलत नव्हते, म्हणून माणसं सुखी होते. आता सीताराम पुढीवर लोक बदलले. हा कोणती की पुढे निघाले की इमल हो का इमल म्हणा इमला काय कधी पुढ्याची नाव काय निघतील. राम 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 राम. आता लोक का नाही, मी एक शब्द दिलाय म्हणणारा माणूसच शोधून सापडणार नाही. सकाळच्या परी न्यारच बोलाले, दुपारी न्यारच बोलाले, दिवस मावळला की न्यारच बोलाले, पुन्हा म्हणाले मी कवा म्हणलो होतो म्हणाले. चहा पाजीला तर त्यासारखंच बोलाले, दूध पाजीला तुझाच खाऊ म्हणाले, क्वार्टर दिल्यावर तो घोरच नाही की बघायचं काम. बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, वचन नमुडी घेतलं लेकरला दिलं कंसाच्या हातात. कंसानं लेकरू बघितलं, नारदाने मध्यस्थी केली, हातात लेकरला धरलं, घर 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 फिरलं, जमिनीवर आपटेलं, पहिलं लेकरू मारलं. एक नाही होताची प्रसूत नेवणी देतो, सहाही मारित दुराचारी, सहाही मारित दुराचारी. 6 लेकर मारले. तू म्हणता इतके कसे मारले? देवाला पहिल्याच वेळेस अवतार घेता येत नव्हतं का?
त्याचं उत्तर सांग का? ह्याची पायली भरायची बाकी राहिली होती. कुणाची? काही काही माणसं वाईट वागून बी चांगलं होतंय. मग बाकीचे म्हणतात एवढं देव देव करून देव आपल्या मागा असं करता बघा की कधी सत्याला पट्टे देईना, कीर्तनाकडे येईना, कधी कुठं पंगत करीना, पण त्याला काहीच कमी पडेना. एवढं बी उतू आल्याने वाघ आले तरी देव कसा डोळे झाकून बसला असेल. त्याच्याकरता तुला सांग का, किती जरी पापाने तुम्ही वागलं, एखादी माणूस किती पाप कर्म करून आलं आणि त्याचं जर चांगलंच होऊन येऊ लागलं तर देव डोळे झाकून बसत नाही, वाट बघत आहे. कशाची? पायली भरायची. एक बार पायली भरली मग कुणाचंच ऐकत नाही. सीतेला रावण घेऊन गेला, ताबडतोब जाऊन रावणाला मारलं का? नाही. त्याची वाट बघितली, कवा येळ येते, कवा येळ येते, कवा येते. टायम जवळ आला मग कुणाचंच ऐकत नाही. 7वा योग मायने नेला आणि 8व्यांदा देवकी गर्भवती राहिली. दिवसा मागे दिवसा सरले, महिन्या मागे महिने सरले. 9वा महिना लागला. देवकीचे तेज दिसे सूर्य जैसा, कंसाचे हृदय जळतसे. यमुनेला आनंद, गाईला आनंद, गोपाळाला आनंद, गवळणीला आनंद, गवळ्याला आनंद, 33 कोटी देवाला आनंद. हातात फुले घेऊन आकाश मार्गात विमाने घेऊन देव लोक हजर झाले. श्रावण महिना, वद्याष्टमी, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र, रात्री 12 वाजता जगाचा मालक देवकीच्या समोर कृष्ण रूपानं प्रगट झाला. गोपाळ नाश्ता केला वाटते की? हा, मग थोडं जोरानं बघ की आवाज येऊ द्या सगळ्याचा. देवाचा जेवण जन्म म्हणलं आवाज ढिला जमत नाही. मोठ्यानं गजर करा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जिकडे बघाव तिकडे आनंद झाला. बर देवकीनं देवाला पाहिला, रडू लागले. भगवान आता तुम्ही आलो आमच्या समोर, खरी गोष्ट आहे. आता इथून पुढे काय करायचंय? देव म्हणले मी सांगल तसंच करा. नंदाच्या घराला गोकुळाला, नंदाच्या घराला गोकुळा. रक्षपाल लहान झाले, देवाला टोपल्यात घेतलं. देवाच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर हातापायातल्या बेड्या सुटल्या. आपोआप बेड्या तुटल्या, श्रंखळा सगळे कड्या कुलप निघाले. दरवाजे उघडले, रक्षपाल झोपी गेले. यमुना माईने वाट दिली. गोकुळात आणून भगवंताला ठेवलं.
मायेला उचललं, माया आल्या बरोबर कड्या कुलप लागले, दरवाजे जशाला तसे लागले, ह्याच्या हातात बंधन आले. इकडे काय घडलं गोकुळात, पहाट 4 वाजता गवळणी उठल्या होत्या. गोकुळातल्या गवळणी 4ला उठत होत्या. आताच्या गवळणी पहिलं गवळणी भिगी उठायच्या आणि पुन्हा गवळी उठायची. आता उलट झाले. आता काय झाले, गडी आधी उठालेत, बटन दाबालेत, बोरचा पाईप फातात करून फिरेर पाणी माराले, गॅस पेटवाले, चहा करालेत, कपात चहा होता तिच्या पुशर मध्ये ए उठकीन तुला मी चहा आणला, एवढी हळद ते बी पडले आपल्याला. मी तोंड धुलं नाही ना आता मला न हे म्हणाले काय होई ना पे त्याला कोणतं की चहा म्हणते, त्याला ते कोणतं ते नाव ठेवले, त्याला पलंगावर बसून चहा प्याचा भेटते तो का म्हणते कुठं. पहिल्याच्या गवळणी पाठ पाठ उठायच्या. पाठ काळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी, कुसळण मांडियले घरो घरी सकळा, नित्यानंदे प्रेमानंदे गाते गोपाळ. मस्त मराठी. घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते डेरे घुमते, आनंद द्या गवळणी गवळणी कृष्ण कृष्ण कृष्ण. आता काम बी नाहीत बाळाला, काम बी नाहीत आणि खाजगी बी नाही. पहिल्याच्या बाळाची खाजगी बी तशीच, काम बी. आमची माय 2:30 वाजता 3 वाजता उठत होती. 2-2.5 पाण्याचं दळण दळायचं, हीच घागर शेंदून पाणी आणायचं आडावून, 2 घागरीचा सडा टाकायचा, भोळपोत्र करायचं, पारशे काम करायचे आणि बरोबर 5-5:30 मध्ये इरज ते उलटायची आणि मग ते रवी लावून ताक करायचं. पहिल्याच्या बाळाला काम होते, मग काम केलं की पोटात आग पडायची. पुन्हा सगळ्याचा चहा पाणी स्वयंपाक धुणं करून पुन्हा जेवायचं दुसरा पर्वत. मग तो कसा दम निघत, बाईले हुशार. असा लोण्याचा गोळा हातात घेतला, असा आकार बघायचा, पुढचा पदर आडवा करायचा आणि तेवढा दाबायचा. म्हणून जे जुन्या म्हातारे आहेत का नाही बघा तुम्ही, नळ आंब्याच्या कोळीवरी रोग नाही राई नाही. आताच्या बायाला काम बी नाही. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहेत, माझ्यापेक्षा 4 पावसाळे अधिक बघितलेत. खऱ्या इमानदारनं सांगा, पहिल्याच्या बाळात पुन्हा दवाखान्यात होते का घरी होते? घरी होते. एखादी कुठेतरी कोचित दवाखान्यात. आता सरास बाळात पण मरण बी दवाखान्यात, जन्म बी. आणि ते डॉक्टर आता सध्या तर का नाही, ते सिझरच निघाले. थोडे पोट दुखलं म्हणलं सिझर करा, सिझर करा. अहो पहिल्या महिन्यापासून बाई दवाखान्यात गेली की डॉक्टर म्हणाले ते तुम्ही या बाईचे कोण आहो? म्हणला मालक आहो. आणि काम करू देऊ नका बघा, आणि लय वजा उतरू देऊ नका बघा, आणि चांगलं मंगलं खायला द्या आणि बसून ठेवा, आणि काही हालचाल करू देऊ नका, आणि तांब्या उतरू देऊ नका, हिला पाणी पाजू उकरून मग आता तांब्या. आणि पुन्हा 8व्या-9व्या महिन्यात गेले, डॉक्टर म्हणाले पाणी गर्भाला कमी पडले, तूच तांब्या उचलून म्हणलास की. लाख 1.5 लाख 2-2 लाख रुपये त्या दवाखान्याचा खर्च मला सिझरचा. म्हणजे मी पोटात असताना माझ्या माईनं 9व्या महिन्यामध्ये ओटी बांधून पेरणी केली आणि दिवस मावळता मी जन्माला. आताच्या बाया काम कमी, खाजगी कमी, मग शुगर झाली, बीपी झाली, झटक्याचे मरणारे. आता नवीनच रोग निघाला टेन्शन. मला टेन्शन देऊ नका, मला ह्या टेन्शनमुळे झटक्याचे रोग वाढले. म्हणून सध्या म्हातारं होऊन माणूस मरणार तुम्हाला क्वचित दिसल. आता म्हातारं होऊन माणसं मरणारी आपलीच पिढी आहे. इथून पुढे माणूस म्हातारं होणार नाही. 50 ते 60 बाजार संपला. एक काम मला जुन्या काळात गवळणी पाठ 4ला उठल्या, रिकाम्या घागरी घेऊन यमुनेला निघाल्या. वाड्यात
नंदाचा वाडा रस्त्यात लेकराचा मधून आवाज आला, हांडे रस्त्याला ठुल्या, कोण लेकूर रडत असल? गेला वाड्यामध्ये बाया 2-4 गवळणी, दरवाजा उघडाच मध्ये गेला तर यशोदा झोपल्या आणि देव खेळाले. काय आनंद झाला गवळणीला. सावळा देखील आनंदाचा, त्याने आनंदाचा पोळा. घरोघर गवळणी गेले, हातात ताट घेतलं, ताटात सुंडुरा घेतला आणि एका कडीकून गावात करता करीत फिरत, ए गवळणबाई उघडा कडी. म्हणून बाई म्हणाल्या, सकाळच्या राम परत काय ग, तुला गोड बातमी सांगायची, आकर आकर. मुठभर सुंटोळा हातात घेतला, तिला केलं मुठभर, एकदा सुंटोळा तोंडात टाकला. तिला चावायला बी ना गिळाय बी ना पुरलं. अगं एवढे तोंड भरून गोड टाकून मला बातमी सांगायलाच आलीस कोणती? मग ती गवळण सांगू लागली, गवळण. सगळ्यांनी हातवरी करा, सगळ्यांनी हातवरी करा, हातवरी हातवरी लवकर फिरवते, हातवरी करा. आज फक्त पाहिजे जागेवर जागेवर बंदी मंडळ जागेवर तुला बंदी मंडळ जागेवर आला आला बंदी मंडळ चांगलं तिगवलं नेला घरोघर आनंद झाला. गुड्या तोरणे करते कथा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. जिकडे बघाव तिकडे आनंदच आनंद. महाराज कोणी द्रव्यदान द्याले, कोणी वस्त्रदान द्याले, कोणी गाई दान द्यालेत, कोणी सुवर्ण दान द्यालेत, कोणी अन्नदान, कोणी बाया फुले खेळात, कोणी बाया फुगड्या खेळात, कोणी कीर्तन कराले, कोणी पोथी वाचायले, कोणी कथा कराले, करीती कथा गाती गाणे. जिकडे बघाव तुझी गोकुळीच्या सुखा अंतपार. इकडे काय घडलं? रात्री 12 वाजता गेलेली कार्टी कुणानच बसना, लागली रडायला. जन्मल्या जन्मल्या चिरलेली चिरकरी की समजायचं कार्टी जन्म. रडे माया करिया कांत नामा मने उठरे जो. कौस तुला मारणारा वैरी गोकुळा जन्मलाय. मायेनं सांगितलं माया निष्ठने तुझा लागी वधी उपजला मगाधी. उपजला वैरी त्याशी तू आतुरी मारे. किती झोप उडाली कुणाची? भूक बी लागना, ताण बी लागना, झोपा गेले डोळा बी लागना. आलेल्या माणसाला म्हणे दाजी माझं काम करा की. माझं जर काम केला तर आलेलं घरकुल तुम्हालाच म्हण. हिरखदा न खदा बिल तुमच्या नावावर पडते. मग काम करा,
तुम्हा वाढविले बहुमाने अपार संपदा देऊनी धने आजी माझ्या उपयोगा नयने बाळकृष्ण वदावया कोणीच पुढे येणार सगळं माहित होत ह्याच्या वयाला माराय जाणं म्हणजे मराय जाणं ज्यानं गेलंय त्याचं गोड जेवण तिकडेच वापस यायच ना कोणीच पुढे येईना कुणाच्या बी पाया पडलं हेच करलं मोठे माणसं कधीच कुणाच्या पुढे झुकत नाहीत आणि ज्या दिवशी मोठा माणूस झुकू लागला की गरीबानं फुगायचं नाही हे माणसं एवढा मोठा माणूस माझ्या घरला आला तुझी येळ आली आहे मोठा माणूस आपल्या पायावर वाकला की समजायचं आपली पाया कोण मोठे माणसं कवाई वाकत नाहीत 5 वर्षाला एकदाच वाकत 5 वर्षाला एकदाच वाकते बारकं लेकरू असो शेंबडा असो नकटा असो कसले असो गुचरून घेणार काकत घेणार कुणाच्या घरी जेवणार पायात बुटा असो कुणी आले की आणि आपण त्याला निवडून दिलं पुन्हा 5 वर्ष आपल्याला पाया पडला ते आपल्याला 5 वर्ष पाया पडायला लावलं की आपण ध्यान ठेवायचं आणि पुढची निवडणुकाला आपण कसं कोणीच पुढे येईना की एक बाई उठली गड्यासारखा गडी असून घालास म्हणले बांगड्या भर आणि अनपाणी सोडून द्या तुला काय झालं मयासारखी बहीण तुझ्या माग आहे आणि काय साधी बहीण आहे का लाडकी बहीण आहे 1,500चा हप्ता 500वर आलाय आता पडला का नाही हप्ता नाही का कीर्तन झाल्यावर 50 रुपये देऊन पाया पडा पुढचा हप्ता येते बघा तुझं नाव काय म्हणजे माझं नाव पुतना मावशी उचलला पानाचा इडा आणि होय पुतणे आणि कसं जाऊन मारतीस लेकराला येडायस का म्हणले वली बाळा तिला आणि गड्याला कोण जवळ जाऊ झाले बाई जवळ बाई जात असते आणि तिला पत्ता लागू देते का नरडन नक लावते आत्ता मारून येते अगं तिथं लय रक्ष पाळायचं राखणार लय त्याला कोण देते का म्हणले स्तनात विष भरून जाते आणि मग राक्षसिनीचं रूप सोडलं आणि मायावी रूप घेतलं पुन्हा काय रूप घेतलं महाराज पायात पैंजण वाळे पैठणी साडी घातली कमरेला कमरपटा हातात पाटल्या दणकडी पोतळ्याची माळ साखळ्याची माळ बोरमाळ चवनपीस चपलहार बुठार कानात जुबे घातले नाकात महबूबा घातला इकून नथ पहिल्याच्या बायला नथलीच होत्या म्हणून आता आमच्या आजीला नथ होते एवढी नथ आमच्या आजीला जर चहा प्याचा झाला असं नथ उचलायची आताच्या बायला दागिने नाहीत तसले पहिल्याचे दागिने नाकात महबूबा लाली लावली फिरवून लावली नसेल तेव्हा फिरवून नव्हती तेव्हा फिरवून लावली म्हणजे काय माहितीये का अमेरिकेच्या लोकांचा शेंबूड आहे बघा केव्हा लावतो ना तोंडात गेला असं काळ्या माणसानं जर फिरायला लावली ते गोर दिसना बुर्रा आल्याने दिसतो काळ्या माणसानं फिरायला लावायची नाही बॉबी कट केला पुन्हा पुतण्याला उचटाची चप्पल घातली काकत परसाडी केल्या चाकटुक 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 काय त्या परसत राहतोय की रे राम 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 मोठी बॅग गड्याकड आणि परशीच्या काक मी एका दिवशी
ध्यान करून बघितलं अण्णा परसत करायचं काहीच नाही. टिकल्याचं पाकिट फिरवून लावली आणि केसाला लावायचं बो जरा सगळं एवढाच आरसा आणि कागद परस कुण काढले की कुणाचे की ती परस कुण काढल्या मला त्याची भेट घ्यायची एकदा. निघाली पुतना मावशी काय नामाने आली नंदाच्या घरा. नावामने आली नंदाच्या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. यशोदाबाईला हाक मारले. यशोदाने बसा पाठ टाकला लागली बोलायला. मोठे लोक असेच असतात गरीबाला इसरतेत. आणि मला ओळखीलीस का ना तुझी सक्की मावस बहीण आहे की. यशोदा म्हणली तुला कधी मी बघितलं नाही. तुझी म्हणजे काही गाठभेट झाले आणि मला मावशी बी नाही आणि तू मावस बहीण कशी. तुझ्या माईला एक मानलेली लांबची बहीण होते आणि तिची मी पोरी घ्या म्हणली. बरोबर लग्नाला नका का बोली नाच मला पत्ता लागला काय तुला पोरग झालंय म्हण. आम्हाला काय घडे नका काय आणि आम्हाला तेवढी रीत कळ ना होय आणि गरिबी झाली म्हणजे आम्हाला काही घडे ना काय. नाही माय तुला सांगणारच होते. बरोबर बरोबर. आणि तुला वाटले का मी रिकाम हाताने आलो म्हणून काय. काल्याच्या कीर्तनाला येताना रिकाम्या हाताने जाऊ नये का. कीर्तन झालं की महाराजाचं दर्शन रिकाम्या हाताने घे जाऊ नये. 2-4 ठिकाणाशी अण्णा लहान लेकराला बघायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आजारी माणसाला बोलायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. पोरीच्या घरी बापानं रिकाम्या हाताने जाऊ नये. गुरुचं दर्शन रिकाम्या हाताने घेऊ नये. मित्राने मित्राच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये. राजाच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाच्या दर्शनाला रिकाम्या हाताने जाऊ नये. काल्याचं कीर्तन झालं महाराजाचं दर्शन. आम्हाला काय कळ ना का म्हणले आणि ते काढले दागदागिने. काय महाराज लेकराला दागिने आणले होते. राम 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 राम. वाळे काय पैजण काय कमरची साखळी काय दणकडे काय मनगट्या काय गरसळी काय पिपळ पान काय. देवाला माता शोभे पिंपळ पान मेघ वरण आहे याला म्हणते श्री भगवान यशोदेने म्हणली आत्ताच आंघोळ घातल्यावर पाण्यात झोपले. डोळा लागलाय झोपू दे. उठल्यावर बघ. देव म्हणले काय म्हणजे माझी असेल भावनीच गिराय काय. हे जर वापस गेलं धंद्यात तोटा येतोय. देवानं जे मला झटका दिला करून जांभळी तरी तणावा दिला लपकून पाळणा हल्ला. पुतना म्हणजे माझा जागच आहे की. उठली पुतना गेली पाळण्याजवळ उचल देवाला. पुतना म्हणे भुकेला काना उचलो निवेगी लाविला असताना
यशोदा म्हणे राजीव नयना दूध न सोशे आणि काचे. अगं पुतणे आताच पाजून झोपले त्याला दूध दुसऱ्याचं जमत नाही आणि मग पाजू नको. नाही नाही म्हणे काय आधीच मन आहे. माई इतकीच मय असते कुणाला मावशीला. मला काय लेकराची मया आहे ना का. उचलले लावले स्तनाला देवाने जेवढ्या सुरुवात केली. पहिल्यांदा दूध प्राशन केलं, पुन्हा विष प्राशन केलं, पुन्हा रक्त प्राशन केलं. पंच प्राण व्याकुळ करू लागले. मग पुतना म्हणला सोड सोड. देव म्हणले मी आधी कुणाच्या नादाला लागत नाही आणि एक बार धरलो की पुन्हा सोडीत. काय महाराज पुतना मावशी तळमळ करू लागली. मजना आडिले कपट भावा याची हाती कोणी सोडवा. पुतनेशी सोशिले नारदासी मोहिले कवी केसी उतरिले आले कवी केसी उतरिले आले कधी केसी उतरिले कधी केसी उतरिले पुतनेशी सोशिले नारदासी मोहिले गणिकेशी उद्धरिले आलं. गेल्या वर्षीच्या कीर्तनात महांबळ भटाचं उदाहरण सांगितलं होतं. आता या वर्षी सांगणं. कपट्या महांबळ भटा दिले पिढीदान सोशिले पुतना वेश पादिताची स्थळ. आणि मग देव पालत पडू लागले. एका हातानं पुढे सरकालीत एक पाय वळाले. तळवे तळात डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगणात रांगू लागला लागला अंगणी रांगू लागला लागला अंगणी राम लागला लागला अंगणी राम लागला रांगू लागला अंगणी माता गावाची वेली राम लागली माता गावाची वेली रांगू लागला अंगणी माता गावाची वेली राम लागला अंगणी देव रांगू लागले. रांगता रांगता भिंतीला धरू लागले. बोबड गौड बोलू लागले. आणि मग लेकर जमा करायला सुरुवात केली. वडच्या वाकड्या पेंद्या सुदाम्या शिरधाऱ्या बोबड्या लंगड्या खुळ्या पोर असे उदबत्तीचा अपघात झाला. म्हणले खाऊन पिऊन दष्टपुष्ट वाच. पोरं म्हणले दही दूध तुपलोनी घरी समजा आहे कोणीच खाला देईना. देव म्हणले मागून मिळत नसल चला चोरी करू.
तिथं होतं बोबड. ते म्हणला कितना तोली तलाय ती म्हणल्यावर लिकाम्या हातानं झाला तर म्हणा काहीतरी हाताला थंग घ्यावं लागतं. म्हणला काय काय घ्यावा थांग. देव म्हणले माती घ्या, बारीक बारीक खडे घ्या, काटे घ्या. बोबड म्हणला कुणाला फेकवालातलं म्हणला तोली कडे हातला हात का म्हणला कुठं माती घ्या खली घ्या काती घ्या. आला चाकू घ्यावं, कुलाली घ्यावं, बलचे घ्यावं, कुणी गवलन मागे लागली बटकून करता ते पळून जाता येते म्हणला. आतला हात का म्हणला मातीन खलीन कातीन कुठं. देव म्हणले तुला काय करायचे संग चल म्हणालोय की थंग येऊन उपयोग काय म्हणला वापलाय ते अक्कल फायदे की म्हणला उगं थंग जाऊन काय करा म्हणला. हे तर काय कलाव थांब. देव म्हणले गवळंजर मागे लागले. बारीक माती घ्यायची तिच्या डोळ्यात टाकायची, तिला डोळ्यात चोळचे कोणा पळून जायचं. बोबड म्हणला तुझं थंब थला आहे पण मला आता वाताले माग लागणारी गवळण चचमा आता कतकला म्हणला. देव म्हणजे तिला तिला जर चचमा असेल आपण तिच्या पुढे काटे टाकायचे, तिच्या पायात काटा मोडते काटा काढचे कोणा पळून जाच. बोबड्या म्हणला इथं बसून बोलायला ता लागले म्हणला तिथं गेलो अक्कलते म्हणला आणि तिच्या पायात भूत आतल्या वखत करा म्हणला. त्याला हसू नका. बोबड्याला माहित होतं इथून पुढे कलियुगातल्या गवळाने घराने सुद्धा पायात चपलं बुटं लिहून फिरणार आहे. आता सरळ सिटीतल्या बाया का नाही स्वयंपाक बी चप्पल लिहूनच करेल. खेडेगावात आणखी बरा. मी एका दिवशी बसलो होतो दुपारी कीर्तन नव्हतं उगा विचार करून पहिल्याच्या बाया गड्याला भेट होत्या. आताची बाई गड्याला का भेना उगा विचार केलो. ते बारीक नजर लावून मी ध्यान देऊन बघितलं मला लक्षात आलं जुन्या काळात गडी बुट लिहित होते. पाया जोडे होते की नाही बुडायचे बुट होते की नाही. ते गडी जर बाहेरून आला आणि पायातला बूट जर वाजला तर घरातली बाई म्हणत होती माय आले काही की गे भाकरीची टाइम झाली आवरावं लागते उशीर जमना नाही तर बुटानच हाणते असं बाई म्हणत होती की नाही. आता सर्रास गडी चपलं देवाले आणि बाया बुट देवाले. पहिलं बाई म्हणत होती आले गय माय आता गडीच म्हणाली आली नाही बापा म्हणा. भैया पाणी घे इकडे भैया. असं झालं का नाही काल मन. पहिलं कसं होतं बाया केस राखीत होत्या आणि गडी केस कापीत होत्या. आता बाया केस कापल्यात आणि गडी केस राखालेत. इकून कापाले मधीच ठेवाले. त्याला काय म्हणते त्याला कोंबडा म्हणे. तुम्हाला बी ठेव आहे का. फक्त आता बाग द्यातच राहिली काल माझ्याकडे फॅशन कशाची निघल केसाची फॅशन कपड्याची फॅशन कशाची फॅशन. हो का टेलरचं टेलरिंग काम चुकलं की फॅशन तयार झाली. आता मला सांगा इथं खिसा कामाचा आहे इथं खिसा काय कामाचा. आता इथं खिसा आहेत की नाही बरं जाऊ द्या इतकाली बंद ती पॅन्ट आहे आहेत की नाही बरं जाऊ द्या बंद बी लावू द्या. पहिलं फाटलेला पॅन्ट लिहित होते का खरं सांगा लाज वाटत होती का नाही. आता नवे पॅन्ट फाडू लेवाले गुडघ्यावर फॅशन आहे का नाही. फॅशन म्हणजे काय असते ऍडजस्ट केलं की चुकलं की ऍडजस्ट करायचं फॅशन. एकानं इन केलं इन हे पुढचं शर्ट असं मध्ये घातलंय महागलचं मोकळं सोडलं. आता इन म्हणल्यावर दोन्ही कोण मध्ये घालाव. पुढचं शर्ट मध्ये घातलं महागलचं मोकळं. मला देखवलंच नाही रावलंच नाही म्हणलं सोयरे हो मला काही बी दोन शिवाय द्याकडे म्हणलं पण हे असली इन काय केलं सांगा. कायच इन आले म्हणलं ऍडजस्ट केले म्हणला मी काय ऍडजस्ट केले म्हणलं शर्ट खुटीला अडकील तो म्हणला वगार सुटलं वगार चगळ आहे म्हणला. हे म्हणून पाठी मागून मी घालाव की पाठी मागून पॅन्ट उतरायला कातरला म्हणलं झाली फॅशन तयार. टेलरचं टेलरिंग काम चुकलं मिशा ठेवायची फॅशन
दाढी करायची फॅशन, ते डोसक्याचे केस राखाय हेपी राखायची फॅशन. नमुना व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींमध्ये जवान आपला तरुण वया चाललाय. तुम्हाला व्यसन आणि फॅशन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा देशाला, धर्माला, आपल्या मायभूमीला, आपल्या संस्कृतीला योगदान देण्याचा प्रयत्न करा. हे महत्वाचे फॅशन आहे. सगळ्या फतेपूरच्या पोराला माझं सांगणं आहे, आता झोपीत राहू नका. दिवस डोसक्यावर आलेत, जवळ आलेत, कधी काय होईल सांगता येईना. आपल्या फाळणी पाडून आपल्यामध्ये द्वेष पसरून कोणीतरी पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करेल. आपल्यात वाद करून घेण्यापेक्षा माझी हात जोडून विनंती आहे, धर्म विचारून जर कोणी आपल्याला गोळीबार करीत असेल तर एक व्हायची वेळ आली आणि सगळ्यांनी एक झालं पाहिजे. एकच म्हणलं पाहिजे, हम सब एक. आणि हेच आपलं ब्रीद वाक्य राहिलं पाहिजे. हिंदू धर्मावर संकट आले, तुम्ही रोज टीव्हीवर बातमीवर बघितलं की, आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि या कामाकरता तरुणाची नितांत गरज आहे. म्हणून सर्व तरुणांनी व्यसनापासून आणि फॅशन पासून दूर राहिले पाहिजे. ऐका, लक्ष देऊन सज्जन हो. देवाने बोबड्या सांगितलं, बोबड्या तर आपल्याला चोरी करायची, आणि सगळ्या गावात चोरी करायला सुरुवात केली. आणि देवाचं एक काम होतं, कुणाच्या घरी चोरी करायची नाही. घर पाहुणी एकांताचे, नवविध नवनीताचे. घरी जायचं, दही दूध खायचं, डेरे फोडायचे, पालते घालायचे आणि पळून जायचं. सकाळच्या परी गवळणी उठायच्या आणि घरामध्ये बघायच्या तर दह्याचा सडा. आणि कुणीकडे बी बघा, जिकडे बघा तिकडे सगळे डेरे फोडले आले आणि पालतच. पहाटी गवळणी, पहाटी गवळणी, वा वा वा, पहाटी गवळणी, पहाटी गवळणी. हरी हरी हरी, पहाटी गवळणी, पहाटी गवळणी, पहाटी गवळणी, पहाटी गवळणी, पहाटी कवटी पालती दुधारे, कवटी पालती दुधारे, अनती नंदाची यावो रे, अनती नंदाची